मी स्वरा. माझं आणि आदित्यचं लग्न प्रेमविवाह नव्हता, पण लग्नानंतर प्रेम नक्कीच झालं. आदित्य खूप शांत स्वभावाचा होता. तो मोठमोठे शब्द वापरून प्रेम व्यक्त करायचा नाही, पण त्याच्या छोट्या छोट्या कृतीतून मला जाणवायचं की तो माझ्यावर मनापासून प्रेम करतो. सकाळी तो माझ्यासाठी चहा करायचा, ऑफिसला जाताना लंच खायला विसरू नकोस असं म्हणायचा, आणि रात्री उशिरा आला तरी माझ्या केसावरून हात फिरवून झोपायचा. माझ्यासाठी तेच प्रेम होतं. आमचं आयुष्य साधं होतं पण शांत होतं. लग्नाच्या 2 वर्षांनंतर सगळं थोडं बदलायला लागलं. आदित्यच्या ऑफिसमध्ये काम वाढलं, त्याच्या जबाबदाऱ्या वाढल्या. तो उशिरा यायला लागला, फोनवर जास्त वेळ, लॅपटॉप घरी आणून काम करणं. मी त्याला समजून घेत होते, पण त्या सगळ्यात मी हळूहळू एकटी पडत होते. मी अनेकदा त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला. आपण आधीसारखं वेळ घालवत नाही असं त्याला अनेकदा बोलले, पण तो थकलेल्या आवाजात म्हणायचा, स्वरा, थोडे दिवस सगळं सेट झालं की मी पुन्हा तसाच होईल. मी त्याच्यावर विश्वास ठेवला, पण ते थोडे दिवस कधीच संपले नाहीत. घरात सगळं होतं पण काहीतरी नव्हतं. आवाज होता पण संवाद नव्हता. नातं होतं पण जवळीक नव्हती. मी स्वतःला समजावत होते, हे नॉर्मल आहे, प्रत्येक लग्नात असंच होतं. पण मन मान्य करत नव्हतं. एके दिवशी मी ऑफिसमधून घरी परत येत होते. बसमध्ये प्रचंड गर्दी होती. मी उभी होते आणि अचानक बसने ब्रेक मारला. मी पुढे कोसळणार होते. तेवढ्यातच कोणीतरी माझा हात घट्ट पकडला. सावकाश असा एक आवाज आला. मी वर पाहिलं. मी त्या व्यक्तीला पहिल्यांदा पाहिलं. त्या दिवशी आम्ही फक्त 2-3 वाक्य बोललो, पण दुसऱ्या दिवशी तो पुन्हा दिसला, आणि मग तिसऱ्या दिवशी, आणि हळूहळू तो रोजच दिसायला लागला. सुरुवातीला फक्त हाय, नंतर ऑफिस कुठे, मग कॉफी आवडते का. तो खूप सहज बोलायचा. त्याच्यात काहीतरी वेगळंच होतं. तो मला हसवायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं, तो मला ऐकायचा. त्याचं नाव आर्यन होतं. हळूहळू मी त्याला माझ्याबद्दल सांगायला लागले, माझं आयुष्य, माझं लग्न आणि माझ्या एकट्या भावना. तो शांतपणे ऐकायचा, मध्ये मध्ये काही विचारायचाही, आणि मग एकदम नेमकं बोलायचा. एक दिवस त्याने विचारलं, तू खरंच आनंदी आहेस का. मी लगेच हो म्हणाले, पण त्या होमध्ये आत्मविश्वास नव्हता. त्या दिवसानंतर मी स्वतःला प्रश्न विचारायला लागले, खरंच मी आनंदी आहे का. मी जे जगत आहे ते खरंच मला हवं आहे का. माझा नवरा चांगला होता, पण तो मला फील करून देत नव्हता, आणि आर्यन, तो मला जगायला लावत होता. मी आता त्याची वाट पाहायला लागले, फोन चेक करायला लागले. त्याच्याशी बोलल्याशिवाय दिवस पूर्ण होत नव्हता. मी स्वतःला थांबवायचा प्रयत्न केला, पण मन ऐकत नव्हतं. मी आता 2 वेगवेगळ्या आयुष्यांमध्ये अडकले होते. घरात आदित्यची बायको आणि बाहेर आर्यनसोबत हसणारी, जगणारी स्वरा. नकळत मी खोटं बोलायला लागले होते, आणि एक दिवस मी स्वतःपासूनच लपायला लागले. त्या दिवशी मी व आर्यन कॅफेमध्ये बसलो होतो. आमच्या टेबलवर शांतता होती. आर्यन अचानक म्हणाला, स्वरा, मला तुझ्यावर प्रेम झालंय. त्याचं बोलणं ऐकून मी शॉक झाले. मी काही बोलले नाही, पण मी थांबलेही नाही. त्या दिवशी मला असं वाटलं की मी आदित्यला, माझ्या नवऱ्याला धोका देत आहे का, पण मी त्या प्रश्नावर दुर्लक्ष केलं. आर्यनसोबत घालवलेल्या त्या काही दिवसात मी खूप आनंदी होते. मला वाटायचं हेच खरं आयुष्य आहे. पण रात्री घरी आल्यावर आदित्यच्या शेजारी झोपताना मनात एक आवाज यायचा की तू चुकीचं करत आहेस. पण मी माझ्या मनातील प्रश्नांवर दुर्लक्ष करत राहिले. एके दिवशी आर्यन गायब झाला. त्याचा फोन बंद येऊ लागला. काही मेसेज नाही, आणि तोही कुठेच नव्हता. मी त्याला सगळीकडे शोधलं, पण तो जणू कधी अस्तित्वातच नव्हता असं वाटू लागलं. त्या रात्री मी आरशात स्वतःकडे पाहत होते, आणि माझ्या मागे कोणीतरी उभं होतं. मी मागे वळले तर तिथे कोणीच नव्हतं, पण आरशात तो होता. मी आदित्यला सगळं सांगायचं ठरवलं. तो शांतपणे ऐकत होता, आणि मग तो म्हणाला, स्वरा, आर्यन नावाचा कोणीच नाही. त्याचं बोलणं ऐकून माझं जग थांबलं. तो पुढे म्हणाला, तू एकटीच बोलत होतीस, हसत होतीस. आदित्यचं बोलणं ऐकून माझ्या डोळ्यांसमोर सगळं अंधारलं. त्या क्षणी मला सगळं समजलं की आर्यन कोणी बाहेरचा नव्हता. तो माझ्या मनात तयार झालेला एक कोणीतरी होता. माझ्या एकटेपणाचा, माझ्या अपूर्णतेचा भास होता. माझ्या कल्पनेतून मीच त्याला तयार केलं होतं. आज मी सगळं गमावलं. आदित्य व माझं नातं अजूनही आहे, पण आमच्यात आता विश्वास नाही, कारण आदित्यला वाटतंय की माझं त्याच्यावर प्रेम नाही. म्हणून मी कल्पनेत कुणी आर्यन तयार केला, आणि आर्यन, तो अजूनही मला कधी कधी दिसतो, आरशात माझ्याशी असताना, माझ्याशी बोलताना. त्या कल्पनेतून जेव्हा मी बाहेर पडले तेव्हा माझ्या लक्षात आलं की कधी कधी दोघात तिसरा कोणी बाहेरचा नसतो. तो आपल्यात जन्मलेला एक भास असतो, जो हळूहळू आपलं सगळं आयुष्य संपवतो. मंडळी, आजकालच्या धावपळीच्या जीवनात नवरा बायको दोघेही नोकरदार असल्यामुळे एकमेकांना वेळ देऊ शकत नाहीत. पण दोघांनी एक लक्षात घ्यायला हवं
की नात्याला वेळ देणं आणि त्याला जपणंही खूप महत्त्वाचं असतं. कारण कधीतरी तर दोघांमधील एकाच्या मनात प्रश्न निर्माण होतो की माझा जोडीदार मला वेळ देत नाही, मला समजून घेत नाही, आणि अशा वेळी जन्म होतो दोघातील तिसऱ्याचा. कथेत जे झालं ती फक्त कल्पना होती, पण खऱ्या आयुष्यात नेहमी कल्पनेतूनच कोणी आर्यन जन्माला येईल असं होत नाही. त्यामुळे कामासोबतच आपल्या नात्यालाही वेळोवेळी खतपाणी घालणं तेवढंच महत्त्वाचं असतं. मंडळी, कशी वाटली ही कथा? ऐकत रहा मनाचे बोल.